खरोखरीच वेगवेगळ्या विषयावरची नाटकं येत आहेत ही रंगभूमीसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त विनोदी, फक्त सिरियस, फक्त असं नसून आत्ता रंगभूमीवर सस्पेन्स नाटक आहे, आत्ता रंगभूमीवर सामाजिक नाटक आहे, विनोदी नाटक आहे. ह्या सगळ्यामुळे आपली रंगभूमी खूप समृद्ध आहे असं माझं मनापासून मत आहे. आम्ही सातत्याने नाटक करणारे लोक आहोत रंगभूमीवर. मग ती परंपरा प्रशांत दामल्यांपासून आता आपण गेल्या 30-35-40 वर्ष दामल्यांसारखी परंपरा, परत जानवरीसारखी परंपरा मी पुढे चालवणारे काही नव्हते. ज्याच्यामध्ये संतोष पवार सारखा जनरेशन जो अनेक वर्ष फक्त नाटक करतोय आणि कॉन्ट्रीब्युशन खूप मोठा आहे. नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर आता हसमुख अशी रिहर्सल बघितल्यानंतर त्यांच्याशी हसतच गप्पा मारायचं असं ठरवलं. आमचं खरं तर तुम्हाला बघितल्यानंतरच असं वाटतं की यार काय माणूस आहे. पण जेव्हा रंगभूमीवर येणार, म्हणजे प्रेक्षक जेव्हा असणार, तर कलाकारांना काय वाटतं की आता नाटक नवीन येते, तर नाटकाचे वेगवेगळे विषय येत आहेत. सो हे नाटक कसं आलं आणि तुम्ही आता म्हणाल तसंच की ती मजा आहे की बस या गोष्टीसाठी लोक जेव्हा भरभरून हसतात त्या एका गोष्टीसाठी फार नाटक ही अशी कला आहे की जी प्रेक्षकांशिवाय अपुरी आहे ना. तर त्यामुळे त्याचा रिस्पॉन्स तो प्रतिसाद सगळं अनुभवायला नटाला म्हणून मजा येतेच, प्रश्नच नाही. आणि तुम्ही फरक म्हणाल तर खरोखरीच वेगवेगळ्या विषयावरची नाटकं येत आहेत ही रंगभूमीसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त विनोदी, फक्त सिरियस, फक्त असं नसून आत्ता रंगभूमीवर सस्पेन्स नाटक आहे, आत्ता रंगभूमीवर सामाजिक नाटक आहे, विनोदी नाटक आहे. ह्या सगळ्यामुळे आपली रंगभूमी खूप समृद्ध आहे असं माझं मनापासून मत आहे. आणि ही समृद्ध आहे याचं महत्त्वाचं कारण रसिक प्रेक्षक आहे. या सगळ्या पद्धतीच्या नाटकांना प्रेक्षक गर्दी करतात, वेगवेगळ्या पद्धतीचं एंटरटेनमेंट त्यांना बघायला आवडते. आणि मनोरंजन म्हणजे विनोद हे समीकरण अलीकडे फारच घट्ट होत चाललेलं असताना नाही, मनोरंजनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात हे मराठी प्रेक्षकाला सगळ्यात जास्त कळतं असं मला वाटतं. की नाही फक्त हसणं म्हणजे विनोद असं नाही, मराठी प्रेक्षकाला वेगवेगळ्या पद्धतीचं एंटरटेनमेंट समजते. ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्यातला एक छोटासा भाग आम्ही उचलतोय. प्रत्येक वर्षानंतर नाटक करतो. 2 दिवसांची जुगलबंदी बघायला मिळते. म्हणजे एक मित्र त्याला सांगते भाषेत वाच गेले, पण आता नाटक मालिका असते. पण आता मी बघून आले. सो नाटकाचा खरंच असताना आणि विजय सरांबरोबर कित्येक वर्षाचं स्वप्न होतं. सो फायनली आता तो मुहूर्त आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. नाही, आनंदने सांगितलं, आनंदने जे सांगितलं तेच आहे की नाटक करणं ही एक आनंदाची गोष्ट असते पहिली गोष्ट. आणि मी काही खूप वर्ष नाटक करत नाही. माझं ऑलरेडी मर्डरवाले कुलकर्णी चालू होतंच आतापर्यंत. त्याच्यानंतर हे मी नाटक करायला घेतलं. आणि विजय सरांबरोबर काम करण्याची इच्छा होती. आमचं एक प्रोजेक्ट आता मी करणारही होतो, पण ते काही कारणाने धारगळलं. तर त्याच्याबरोबर आता हे काम करणं एक वेगळी गोष्ट आहे. त्याचं दिग्दर्शन अनुभवणं ही एक वेगळी गोष्ट आहे. तो इतका माहिती असलेला दिग्दर्शक आहे, त्याला जागतिक रंगभूमी माहिती आहे, कुठे काय चाललंय सध्या हेही त्याला माहिती आहे, किंवा कोण काय करतंय हेही त्याला माहिती आहे. अत्यंत अप टू डेट असा दिग्दर्शक आहे असं मला वाटतं. आनंदबरोबर आम्ही काम एकत्र केलेलं आहे. लक्षात घे, एकदा पाहावं करून हे आत्ता नाटक आनंद आणि मी करणं, आनंदने आणि मी करणं हे जास्त संयुक्त कशासाठी आहे. हे आनंदचं ऑलरेडी नाटक चालू आहे किंवा मी नाटक करतो. तर आता दोघांना एका कॉमेडी नाटकामध्ये पाहणं, एका विनोदी नाटकामध्ये पाहणं ही माझ्या मते लोकांसाठी म्हणजे हे आम्ही काही वेगळं काही करतोय का अशातला भाग नाही आहे. पण आनंद आणि वैभव एकत्र येऊन काहीतरी करत आहे, तर ते काहीतरी नक्की मजेशीर असेल. तर ही एक लोकांसाठी मोठी बरोबरी असं मला वाटतं. आणि शेवटी तेच आहे ना की सध्या मराठी नाटक ज्या पद्धतीने चालत आहे किंवा लोक ज्या पद्धतीने नाटक पाहायला येत आहेत, तर त्याला जो जिवंत भाव मिळते तो सिनेमात मिळतो. तो तुम्हाला नाटकामध्येच नाटकाला येऊनच तुम्हाला पाहायला मिळतो. याची देही, याची डोळा मी साक्षीदार आहे. तिथं जे घडतंय त्या समजा ते चुकताय, त्यांनी लाफ्टर काढली, ते स्टेजवर हसले, त्यांचं काही झालं किंवा ते रडले,
हा तर हे मी अनुभवलं जेव्हा इथे बसलो तेव्हा तो वेगळा अनुभव आहे. आणि मला असं नाही वाटतं म्हणजे खूप असे अनेक प्रेक्षक मी पाहिले आणि मला ते नाटक वाडाचेरीला मी बघितल्यानंतर मराठवाडी कुलकर्णी बघितल्यानंतर वासुदेव चिखले बघितल्या सर्वपासून म्हटले जायचे की अहो तुम्ही तेच आहात सो मला वाटतं हा अनुभव तुम्ही नाटकातूनच देता आणि तो तिथे देता लगेच समोर असतो. इथे हा तिथेच देतो आपण. ते सिनेमासारखं नाहीये मी आधी 2 महिने कधी शूट केलंय मग वर्षानं सिनेमा लागला आणि तो बघितला लोकांना, ते माध्यम वेगळं आहे. पण नाटक हे माध्यमच असं सशक्त आहे की ज्याचा अनुभव तुम्ही प्रेक्षकांना देता तो वर्षानुवर्ष त्यांच्या लक्षात राहतो. म्हणून आता ही मोठी कला आहे असं मला वाटतं. आणि पुन्हा नाटक करत राहणारे असे किती लोक आहेत सांगते. म्हणजे आता सिरियल आणि सिनेमा असा नाहीये तर मी एक नाटक करून घेतो यामध्ये आम्ही लोक नाही. आम्ही सातत्याने नाटक करणारे लोक आहोत रंगभूमीवर. मग ती परंपरा प्रशांत दामल्यांपासून आता आपण गेल्या 30, 35, 40 वर्ष दामल्यांसारखी परंपरा, भरत जाधवांसारखी परंपरा ही पुढे चालवणारे काही नट आहेत. त्याच्यामध्ये संतोष पवार सारखा निर्देशक जो अनेक वर्ष फक्त नाटक करतोय, हे कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे आमचं. सो मला वाटतं त्या ह्याच्यातलं आमचं एक कार्य असं वाटतं. सेवा वगैरे मी म्हणणार नाही, आम्ही काम करतो त्याचा आम्हाला मोबदला मिळतो, तर ते करत राहण्याची गंमत आहे असं मला वाटतं. म्हणून नाटक आहे, ते नाटक छान आहे आणि जे करतो ते विनोदी धमाल नाटक आहे. अभिषेक आहे, भार्गवीचं आता दुसरं नाटक आहे भार्गवी बरोबरचं माझं. अनेक लोकांना कळलं की भार्गवीचा कॉमेडी सेन्स पण चांगला आहे किंवा तिचं टायमिंग चांगलं आहे. तर मला वाटतं त्यासाठी सगळा खटाटोप आहे या नाटकाचा. अभिषेक खरं तर आता रंगभूमीवर एक नाटक चालू आहे आणि आता एक दुसरं नाटक येत आहे. खरं तर नाटकाला तर यंगस्टर्स देखील खूप येतात. ही खूप चांगली गोष्ट आहे कारण त्या यंगस्टर्सला प्रत्येक विषय आवडतं ते नाटक बघायला जातात. सो यंगस्टर्ससाठी आणि तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? आणि आता ही एवढी सगळी मंडळी आहेत सो तू त्याच्यावर एक यंगस्टर काय सांगणार? आणि मी एक नाही, माझ्याबरोबर अनेक टॅलेंटेड यंगस्टर्स या आमच्या सगळ्या टीममध्ये आहेत आणि आमच्या सगळ्यांहून यंग हे आहे असं मी म्हणेन. मुळात मला एवढं सांगायचं आहे की सगळ्यात आधी तर मला नाटकासाठी जेव्हा विचारलं तेव्हा काही विचार न करता मला हे नाटक करायचं होतं. कारण जसं केंकरे सरांबरोबर काम करण्याचं एक स्वप्न आधीपासूनच होतं, तसंच मी वैभव दादा, आनंद दादा, भार्गवी या सगळ्यांचं काम खूप पूर्वीपासून होतं आणि ते वेगवेगळ्या माध्यमात होतं. म्हणजे मी लहान असताना प्रेक्षकांच्या खुर्चीत मी उठपटून हसलोय, सगळ्या प्रकारची नाटकं यांची. त्याच्यामुळे माझ्यासाठी ही पर्वणी आहे. आणि सगळ्यात आधी जेव्हा नाटकासाठी विचारणा झाली किंवा मला भेटायला बोलतो तेव्हा मी प्रेक्षक म्हणून विचार केला प्रेक्षकाला किती मजा येणार आहे. आणि मला स्टेजवर या दिग्गजांबरोबर काम करायला मिळते, केंकरे सरांबरोबर काम करायला मिळते, त्या गोष्टी शिकायला मिळतात पुन्हा एकदा. आणि अजित परब हे संगीत देतात, त्यांच्यावर मी एक सिरीज केली होती खळे काकांवरची बोलायची. तेव्हा आम्ही बोललो होतो की कधीतरी आपण एकत्र काम करू. तर या सगळ्या दिग्गज मंडळींबरोबर त्या छान प्रोडक्शन यांचं आहे वातावरणावर काम करायला मिळतं. त्यामुळे मी आता खरं तर प्रचंड नर्वस आहे. मी असं कधीही नसतो, मी अतिशय माझ्यामध्ये आत्मविश्वास भरलेला आहे. पण मला आता जसे आमचे प्रयोग आता होणार आहेत जवळ आहेत तसं एक दडपण आलं, पण ते पॉझिटिव्ह. आणि मी याचं श्रेय सगळ्या टीमला देईन, दिग्दर्शकांना देईन, या दोघांना देईन मुळात. कारण हे दोघं जण भार्गवी हे यांनी इतकं सांभाळून घेतलं आणि ते नकळ ते सांभाळणं म्हणजे असं काही इंडिव्हिज्युअली म्हणून सांगत नसतं. तर ही सगळी प्रोसेस जी मला आता अनुभवायला मिळते हे सगळं या सगळ्यासाठी मी एवढंच म्हणेन एवढंच आहे. आणि मी खूप भाग्यवान आहे की मला हे सगळं करायला मिळतं. माझं जे कॅरेक्टर बघू बाप्पाच्या मुलाचं ते करत असतानाही मला खूप दम याच्या एका फिल्ममध्ये काम केलं तेव्हाही मी मजा केली. आणि आता सुद्धा तोच कम्फर्ट आहे, काय चुकतंय काय नाही, टायमिंग अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आता याच्यात सांगता नाही येणार पण समजून घ्या. तर हे सगळं करत असताना नर्वस आहे, खूप आनंदात आहे. आणि हे नाटक धमाल आहे. हे नाटक आम्ही विंगेतलं बघत असतो तेव्हाही प्रेक्षक येऊन बघतो. हे दोघं जेव्हा करतात ते आम्ही समोर बसतो तेव्हा आम्ही विसरतो की आम्ही या नाटकात आहोत. आम्हाला नंतर आठवतं तरी आपल्या आता एंट्री. तर इतकं शिकण्यासारखं आजूबाजूला आहे हा सगळा सेटअप. आणि बाकी पण आमच्याबरोबर नेहा कुलकर्णी आहे, नामांतर आहे, कृष्ण आहे, गौरी आहे, कृष्ण आहे. हे सगळे जण आम्ही खूप आम्हाला मजा येते. आणखी काय सांगतो मी तिथूनच विचारते भार्गवी, खरं तर ह्या दोघांच्या बरोबर तू मध्ये बसतेस, मस्तपैकी संभाषण झाले सगळं काही.
हे दोघं इतके कॉमेडी करणार आहेत. सो तालीमध्येच आम्ही इतके हसतोय. सो रंगमंचावर जेव्हा नाटक प्रेक्षकांसमोर येणार आहे, काय धुमाकूळ असणार, फक्त हशाच येणार आहे का प्रेक्षकांच्या. कारण का आम्ही बघताना हे दोघं बोलतायत पण ते हसून कुठेतरी आवडता येत ना, ते आपोआप बाहेर येते. सो कसं काय चाललंय सगळं, आणि ह्यांच्याबद्दल थोडं काय सांगायला आवडेल का तुला, की हे दोघं सेटवर नेमके कसे असतात. कारण त्या इकडचं वातावरण बघून कळतंय काय असणार आहे, पण काय सांगायचं आणि तुझी नेमकी भूमिका काय, कारण ती थोडी भूमिका ठेवली. काय वाटतंय तुला? असं वाटतंय खूप छान आणि मजा येते. आम्हाला खूप ओरडतात ते दोघं जण. ते हो, आम्हाला ओरड काही असं बघू नको नाही, एक खूप प्रेमाने ओरडतात अर्थातच. इकडे बघ. आताच काय ओरडतो बा? वैभव बरोबर जस्ट आम्ही नाटक करतोय. मला असं वाटतं की वैभव आणि आनंद दोघंही त्यांच्या कामाबरोबरीनेच इतरांची कामं पण चांगली होत आहेत ना, इतरांचं टायमिंग चुकत नाही हे सतत बघतात. मर्डरवाले कुलकर्णीचे आम्ही 204 प्रयोग केले आणि एकही प्रयोग असा नाही झालाय की प्रयोग झाल्यानंतर वैभव म्हणालाय की आज काहीतरी म्हणजे छान झालं, तो काहीतरी सांगतो की ऐक हे आज राहिलं नाही. 204 प्रयोग तो ते करत होता नेटाने. त्यामुळे त्याच्याबरोबरचं तर 100% की तो कधीही आम्हाला शांत बसू देणार नाही या नाटकात सुद्धा. आणि त्याचे खूप कलाकार आहेत, त्यामुळे तो प्रत्येकाकडे त्याचं लक्ष आहे. आनंदच्या बाबतीत म्हणशील तर आनंद आम्हाला सगळ्यांना की सगळ्या गोष्टी नीट घडतायत ना, ह्या बाबतीत आनंदचा खूप पुढाकार आहे. मला हे त्याच्यात पहिल्यांदा मी नाटक करते, आम्ही काम खूप एकत्र केलंय, नाटक पहिल्यांदा करते, त्यामुळे त्याचं ते खूप लक्ष आहे की सगळ्यांचं सगळं व्यवस्थित घडतंय ना. आणि एक पूर्णपणे सांघिक जे आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे. आणि वैभवने खूप छान शब्द सांगितला मगाशी, मला तो शब्द फार आवडला. हे नाटक पुनर्भेट आहे, आपण पुनरुज्जीवित नाटक म्हणतो. तर असं कुठलंही नाटक आणि कुठलीही संहिता कधी संपलेली नसते, ती असते. याची आम्ही तुम्हाला भेट घडवणार आहोत आणि एकदा पाहावं करू. हे पुनर्भेट आहे आणि तुम्ही ती एन्जॉय करणार आहात आणि तुम्ही हसताय तर आम्ही तेवढंच एन्जॉय करतोय की सगळे आता बरेच जण इंटरव्ह्यूसाठी पण जातात. प्रेक्षकांना काय सांगाल, आमंत्रण द्या त्या नाटकाला यायचं. अर्थातच 6 डिसेंबर पासून आमचं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. भरपूर सगळी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रयोग करणार आहोत. तेव्हा रसिक प्रेक्षकांनी जरूर आमचं नाटक बघायला या. 2 तास धमाल करूया.